लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. आणि अशा पद्धतीचे भव्य दिव्य अशी आरोग्य विभागाची इमारत, खरं तर ही इमारत आपल्या दापोडी गावाला मंजूर झाली होती, परंतु काटोली मंडळी हुशार निघाली. दापोडीच्या लोकांनी जागा दिली नाही आणि तुम्ही लोकांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे ही इमारत आपल्याला सरकारला प्रस्ताव देऊन या काटोली गावासाठी मंजूर करता आली. खऱ्या अर्थानं तुमच्या गावाचं नियोजन चांगलं आहे. तुमचं गाव एकीनं वागतं. या भागाला हरोबा दत्तात्रय महाराज कळंबे यांची करणी होत्या त्यावेळेला आपल्याबरोबर कोण होतं ह्याचा विचार आता ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, महिला पुरुष सगळ्यांनी केला पाहिजे असं माझं नक्कीच स्पष्ट मत आहे. हे आपण लक्षात ठेवावं. म्हणून माझी विनंती आहे की पुढे ज्या वेळेला म्हणजे आता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार ठरतील, आता रिझर्वेशन काय पडते, कुठं पडते, ठीक आहे, आज तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही, पण शेवटी सगळ्यांच्या विचारानं जे योग्य उमेदवार असतील त्यांना आपण उमेदवारी देऊ. पण ते उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला सुद्धा, आम्हाला सर्वांना सहकार्य करायला लागणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो. बाकी जे काय आपण प्रश्न सांगितले ते तर मी बोललोच आहे. त्याचबरोबर आपल्या महिला मंडळानं पण काही निवेदन दिले, त्याच्याबद्दल पण जे काही आपल्याला सहकार्य लागेल, इमारत वगैरे आपण, तर आपण त्याच्यासाठी पण जागा दाखवा. आपण तिथं पुढचं 25-15 आता ज्या वेळेला मला वाटतंय जूनच्या दरम्यान आम्हाला निधी मिळेल, तर त्यावेळेला या इमारतीला पण आपल्या महिला बचत गटाच्या 100% आपल्याला लागत तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. जागेची तयारी आपण ठेवा. ती जागा तुम्ही दाखवली पाहिजे. ती जागा बचत गटासाठी करायचं जरी असलं तरी आपल्याला ग्रामपंचायतीच्या नावावर करायला लागणार, तर शासकीय निधी त्याच्यावर आपला पडणार आहे. हे सर्व माझ्या भगिनींनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे तयारीला लागावं. बाकी काम मंजूर करून आणणं, त्याला लागणारा निधी उपलब्ध करून देणं, काय 40-50 लाख 60 लाख जे काही लागलं तुम्हाला इमारत उभी करायला, जी काही तुमची अपेक्षा असेल त्याप्रमाणे आपण निधी हा महायुतीच्या माध्यमातून आणि आपल्या भाजप सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करू, हा शब्द आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. बाकी जास्त बोलत नाही, एवढं सांगतो की मंत्री जरी झालो असतो तरी पहिलं तुमचा आमदार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही आमदार केलं म्हणून मी महाराष्ट्रात मंत्री झालो ही वस्तुस्थिती हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण तुमच्या ताकदीमुळं आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळं आज मला भाजपच्या माध्यमातून राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. वेलूरची अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, ज्यांनी माता मंदिर परिसर सुशोभीकरण, राजनी अंतर्गत काँक्रिटीकरण, जलमैशी मंदिर, राजनी वेलोसी रिंग रोडच्या रस्त्याचे काम आहे, वाघाव नवीन ग्रामपंचायत